मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण 36 साईज मध्ये पूर्ण ड्रेसची कटिंग बघणार आहोत। सलवारची सुद्धा कटिंग कशा पद्धतीने करायची असते किंवा टॉप सुद्धा म्हणू शकता, कशा पद्धतीने आपल्याला कट करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। टॉपसाठी लागणारी मापे: उंची, शोल्डर, छाती, कमर उंची, कमर घेर, सीट उंची, सीट घेर, बाही उंची, दंडघेर तुमचा किती आहे तेवढा तुम्हाला इथे लागणार आहे आणि बाहीची उंची तुमच्या इथे आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। मागचा गळा लागतो आणि पुढचा गळा सुद्धा तुम्हाला किती ठेवायचा आहे। इथे तयार होणारी टॉपची उंची 35 आहे, त्यामध्ये आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं, फक्त विसरू नका 35 मध्ये 1 इंच, म्हणून आपल्याला इथे 36 उंची ठेवायची आहे, लक्षात घ्या। इथे पूर्ण शोल्डर 13 आहे, 36 साईज साठी लक्षात घ्यायचं आहे। आता हे टोक 13 कुठे आहे तिथे ठेवून घ्यायचं, हे अशा पद्धतीने टेपचं टोक त्याचं आपल्याला 13च्या निम्म करायचं असतं, लक्षात घ्यायचं आहे। 6.5 हे परफेक्ट शोल्डर आहे, लक्षात घ्यायचं आहे, हे तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा। पूर्ण छाती 36 आहे, 36चा चौथा भाग 36 भागिले 4 आपल्याला इथे 9 ठेवायचं आहे, त्यामध्ये आपल्याला 2 इंच जास्त शिलाई मार्जिन ठेवावं लागतं, ते लक्षात घ्यायचं आहे। कमर उंची आपल्याला इथे 13.5 ठेवायची आहे, कोण कोण 14 सुद्धा ठेवतं, उंची तर जास्त असेल तर तुम्ही 14 सुद्धा ठेवू शकता किंवा 13.5 ठेवलं तरी सुद्धा चालेल। कमर घेर आहे 34, 34चा चौथा भाग आपल्याला इथे टाकावा लागतो, 8.5 येतो, त्यामध्ये आपल्याला प्लस 2 इंच जास्त घ्यावं लागतं शिलाई मार्जिनसाठी, ते लक्षात घ्यायचं आहे। सीट उंची शोल्डर पासून ते कट पर्यंत जी उंची असते ती आपली सीट उंची असते, लक्षात ठेवायचं आहे। सीट घेर आहे 41, तर 41चा चौथा भाग आपल्याला इथे काढायचा आहे, 10.15 येतो। आता ह्या 10.15 मध्ये फक्त आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं आहे, ते फक्त लक्षात ठेवायचं आहे। कटसाठी 1 इंच फक्त जास्त घ्यायचं आहे, आपल्याला तिथे जास्त 2 इंच घ्यायचं नाही, फक्त आपल्याला इथे 1 इंच, कारण की काय होतं कट व्यवस्थित एकदम छोटी पट्टी तयार होते आणि दिसायला आणखीन तो व्यवस्थित दिसतो, त्यासाठी फक्त आपल्याला 1 इंच ह्यामध्ये घ्यायचं असतं। आता बाहीची उंची तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। दंडघेर छोटी बाही तुम्हाला किती ठेवायची आहे तिथलं तुम्ही दंडघेर मोजून घ्या, किंवा मोठी बाही जर तुम्हाला ठेवायची असेल मग कुठपर्यंत ठेवायची आहे तिथपर्यंत काय करायचं, उंची घ्या तुमची बाहीची कुठपर्यंत तुम्हाला शिलाई करायची आहे तेवढी, आणि इथलं तुम्ही फिटिंगचं मार्किंग मोजून घ्या। गोल राऊंड मध्ये थोडंसं लूज ठेवलं तरी सुद्धा चालेल, कारण की टॉप सुद्धा म्हणू शकता किंवा ड्रेस सुद्धा म्हणू शकता, इथे जास्त असं फिट आपण वापरत नाही, थोडंसं लूज अर्धा इंच तरी लूज ठेवा, म्हणजे दिसायला आणखीन ते छान दिसणार आहे। मग काय कुठपर्यंत तुम्हाला बाहीची उंची ठेवायची तिथपर्यंत तुम्ही उंची टाका, त्यामध्ये 1 इंच जास्त घ्यायचं आहे, कारण की इथे तुम्हाला अर्धा लागणार आहे आणि शोल्डरला अर्धा लागेल, मग तुम्ही इथपर्यंत हे फिटिंगचं मार्किंग मोजून घ्या गोल राऊंड मध्ये, आणि ते तुमचं परफेक्ट फिटिंगचं मार्किंग लगेच मार्किंग करून 2 इंच शिलाई मार्जिनसाठी जास्त घ्यायचं, सोपं आहे। मागचा गळा 5.5 ठेवणार आहे आणि पुढचा सुद्धा गळा मी इथे 5.5 ठेवणार आहे, तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। आता ही मापे फक्त लक्षात ठेवा, हे आपल्याला टॉपवरती मार्किंग करून घ्यायचे आहेत, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजायला पटकन लक्षात राहणार आहे, किंवा एक फोटो काढून ठेवला तरी सुद्धा चालेल, ज्या पद्धतीने मग समजेल तुम्हाला मार्किंग आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे। सर्वात आधी आपण टॉप कट करूया, बघू शकता हे ओपन करून घेते, हे अशा पद्धतीने इथे थोडीशी डिझाईन मध्ये पट्टी आलेली आहे ती मी काढून घेते। आता इथे आपल्याला कापडाची घडी टाकायची आहे, बघू शकता ही पुढच्या बाजूला अशा पद्धतीची लेस आलेली आहे, हे पूर्ण ओपन करून घेतलं, हे अशा पद्धतीने घडी करून घ्या, हे अशा पद्धतीने पकडा, इकडे सुद्धा अशा पद्धतीने व्यवस्थित पकडून घ्या। आपल्याला इथे 4 पदरी घडी टाकायची, ते लक्षात घ्यायचं आहे। हे पूर्ण अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्या, प्लेन मध्ये ठेवून घ्यायचं आहे, आणि इकडून हे डबल पदर आहे ते फक्त लक्षात घ्यायचं आहे तुम्ही घडी कशी टाकायची। मग इकडून काय करायचं, ह्या बाजूने इकडच्या बाजूला अशी घडी टाकून घ्यायची आहे आणि पूर्ण खालीपर्यंत व्यवस्थित असं प्लेन करून घ्यायचं आहे, ज्याने करून हे आपले 4 पदर झाले पाहिजे। आपण इथे व्यवस्थित घडी टाकली, 4 पदर झालेले आहेत, हे वरच्या बाजूचे 2 आणि इथे खालच्या बाजूला 2 आहेत, आणि ही पूर्ण आपली बंद बाजू आहे। आणि घडी पुरते का ती सुद्धा बघत जा, तुमचा सीट घेर मोजून घेत जा लगेच असा, म्हणजे इकडून इकडच्या बाजूला तुमचं बरोबर मोजून ते अंतर होईल, ते लक्षात घेत सीट घेर डायरेक्टली मोजायचं आहे, म्हणजे परफेक्ट हे तुमचं घडीचं मार्किंग, तुम्हाला कमी सुद्धा मार्किंगला कुठे पडणार नाहीये। इथे मी जेवढा कपडा लागतोय तेवढाच घेते आणि हे व्यवस्थित एका लाईनीमध्ये कट करून घेते। हे मी कट करून घेतलं, जेवढा कपडा लागतोय तेवढाच इथे मी ठेवलेला आहे, ही आपली पूर्ण बंद बाजू लक्षात ठेवा, आणि हे पूर्ण 4 पदर आहेत, ह्यामध्ये आपला पुढचा आणि पाठीमागचा भाग निघणार आहे। आता इथे उंचीचं मार्किंग करायचं आहे, एक लाईन ओढून घेते सरळ, हे अशा पद्धतीने इथे। आता इथून आपल्याला उंची मोजायची आहे, बघू शकता असा टेप ठेवायचा आहे, हे बघू शकता इथे खालीपर्यंत तुम्हाला किती उंची ठेवायची आहे, इथे माझं 35 येत आहे, हे इथे 35 आहे, कारण की इथे खालच्या बाजूला लेस सुद्धा आहे, मग ते 1 इंच इथे बघू शकता अशा पद्धतीने, किंवा खालून मोजलं तरी चालेल, तुम्हाला किती
तुमची उंची आहे त्यामध्ये 1 इंच वाढवायचं आहे, असं खालून मोजलं तरी सुद्धा चालेल. हे पहा, अशा पद्धतीने मग तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता. कारण की बऱ्याच वेळा काय होतं, खालच्या बाजूला लेस असते, त्या पद्धतीने तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालेल. मग खालून मोजलं तरी सुद्धा चालेल. 1 इंच वाढून घ्यायचं आहे आणि खालून मोजून वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, उंची अधिक 1 इंच घ्यायचं आहे. आता हे जेवढी उंची लागते तेवढी इथे मी घेते. शिल्लक राहिलेला कपडा इथे मी कट करून घेते. आता इथे शोल्डरचं मार्किंग बंद बाजू आहे. शोल्डर आपल्याला 6.5 ठेवायचं आहे. हे पहा, 6.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि खालच्या बाजूला मुंडा सुद्धा आपल्याला 6.5 ठेवायचा आहे. बघू शकता इथे खाली लगेच असं मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे 6.5 इंचावरती आणि एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आणि ह्या बाजूला सुद्धा अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे. जिथं आपलं 6.5 मार्किंग आलं का तिथे लगेच अशी लाईन ह्या बाजूला ओढून घ्यायची आहे. गळा रुंदी आपल्याला 2.5 इंचावरती ठेवायची आहे. लक्षात ठेवत जा, गळा रुंदीचं मार्किंग आपल्याला इथे 2.5 इंचावरती ठेवायचं आहे. बरोबर तुमचं इथे अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल. तुम्हाला किती पकडता त्यावरती सुद्धा अवलंबून असतं, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे गळा पुढचा आणि पाठीमागचा गळा सेमच आहे. 5.5 वरती मार्किंग करून घेते. या सुद्धा बाजूला 2.5 इंचावरती बॉक्स तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता इथे पाठीमागचा आणि पुढचा गळा सेमच आहे. इथे मी गोलच आकार देणार आहे. 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 1.5 इंच म्हणजे किती, 1 ला 2 लाईनी कमी. लक्षात ठेवत जा. हे पहा, 1.5 इंचावरती मार्किंग करून असा आकार द्यायचा आहे. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार सुद्धा आकार देऊ शकता. आता इथे छातीचं मार्किंग करायचं आहे. ही आपली बंद बाजू आहे. लक्षात ठेवत जा, 36 आहे छाती. तर 36चा चौथा भाग आपल्याला इथे 9 वरती मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, सर्वात आधी इथून इकडच्या बाजूला 9 वरती मार्किंग करून घ्यायचं इथे. आणि कंपल्सरी तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन पकडत जा. इथे पुढच्या बाजूला लगेच 2 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं. आता कमर उंचीचं मार्किंग करायचं. इथून वरून खालच्या बाजूला कमर उंची आपली 13.5 आहे. इथे 13.5 वरती मार्किंग करून घेते. हे पहा, बघू शकता इथे. आणि मोठी लाईन ओढून घ्यायची आहे थोडीशी अशा पद्धतीने. इथे सुद्धा थोडीशी मोठी लाईन अशी ओढून घेत जा, म्हणजे मार्किंग लक्षात येतं आपण कुठून कुठपर्यंत केलेलं आहे. इथून इथपर्यंत आपण 13.5 कमर उंची घेतली. आता ह्याच्यावरतीच आपल्याला कमर घेरचं मार्किंग करून घ्यायचं आहे. कमर घेर आपला 34 आहे. 34चा चौथा भाग आपल्याला इथे 8.5 वरती मार्किंग करून घ्यायचं. इथे 8.5 वरती. आणि पुढच्या बाजूला कंपल्सरी तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन पकडत जा. इथे लगेच 2 इंचाचं मार्किंग असं करून घ्यायचं. मार्किंग थोडंसं मोठं करा. तुम्ही तुमचा कमरघेर मोजून घेतला तरी सुद्धा चालेल. तुम्ही काय करायचं, असं शोल्डरला टेप ठेवायचा आहे. कुठपर्यंत तुमचं 13.5 येत आहे तिथपर्यंत असा उभा टेप ठेवायचा आहे. मोजून घ्यायचा आहे उभं. आणि ते तिथपर्यंत फिटिंगचं मार्किंग तुम्ही पूर्ण घेरचं मोजून घ्यायचं आहे. आणि त्याचा चौथा भाग इथे तुम्ही टाकायचा आहे. अंगावरती घेतलं तरी सुद्धा चालेल. लगेच पुढच्या बाजूला 2 इंच असं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता इथून आपल्याला इथपर्यंत खालच्या बाजूला सीट उंचीचं मार्किंग करायचं आहे. सीट उंची इथे 20 आहे. आता असा टेप ठेवायचा आहे. बघू शकता, हे पहा, खाली लगेच 20चं मार्किंग करून घ्यायचं आहे. आपल्याला हे सीट उंचीचं मार्किंग असतं. एक लाईन अशी मोठी ओढून घ्यायची आहे. आता इथून आपण इथपर्यंत सीट उंचीचं मार्किंग करून घेतलं. आता ह्याच्यावरती आपल्याला सीट घेरचं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे सीट घेर 41 आहे. 41चा चौथा भाग आपल्याला इथे 10.15 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. पहा, बंद बाजू आहे. लक्षात ठेवा, बंद बाजूपासून इथं असं मार्किंग करून घ्यायचं आहे 10.15 वरती. तुमचं काय करायचं, वरून तुम्ही शोल्डर पासून ते अशी किंवा कट पर्यंत मोजून घ्या आणि तिथे तुमचा सीट घेरचं मार्किंग इथे तुम्ही करून घ्यायचं आहे. थोडंसं लूज ठेवता सीट घेर, जास्त असं फिट्ट सुद्धा पकडायचं नाही, ते लक्षात घ्यायचं आहे. इथे 10.15 वरती मार्किंग करून घेतलं. पुढच्या बाजूला 1 इंचाचं मार्किंग लगेच असं करून घ्यायचं असतं, ते लक्षात ठेवत जा. फक्त 1 इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे सीट घेरमध्ये, कारण की कट सुद्धा आपल्या इथे खालच्या बाजूला असा व्यवस्थित आला पाहिजे, ते लक्षात घेत जा. आता इथे आपल्याला मुंड्याचं मार्किंग करायचं आहे. बघू शकता, असा टेप ठेवा, मध्य काढून घ्या. दोन्ही सुद्धा हे सेम झालं पाहिजे. पुढच्या मुंड्यासाठी आपल्याला 1 इंचावरती आकार द्यायचा आहे आणि पाठीमागच्या मुंड्यासाठी आपल्याला 1.5 इंचावरती आकार द्यायचा आहे, ते लक्षात ठेवत जा, खूप महत्वाचं आहे. आणि काय करायचं, असा आकार देऊन घ्यायचा. बघू शकता इथपर्यंत, हे पहा, अशा पद्धतीने इथपर्यंत हा आकार द्यायचा आहे. परत नंतर हा दुसरा आकार, हे पहा, अशा पद्धतीने ह्याच्यावरती देऊन घ्यायचा आहे. आता इथे काय करायचं, आपण हे केलेलं मार्किंग आहे का ते आतल्या बाजूचं बघू शकता, असा पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर केला तरी चालेल. हे पहा, अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे. पट्टीचा वापर करा. हे पहा, बघू शकता इथपर्यंत छातीचं मार्किंग केलं, कमरचं मार्किंग केलं घेरचं इथे, आणि इथे आपण सीट घेरचं मार्किंग केलं, ते लक्षात घ्यायचंय. मग ते एकाला एक असं जोडून घ्यायचं असतं. हे पहा, असं जोडून घ्यायचं इकडच्या बाजूला, सोपं आहे. हे झालं आपलं व्यवस्थित. इथे बघू शकता थोडंसं डार्क करते. हे पहा, आता इथे काय करायचं आहे, आपण सीट घेरचं मार्किंग केलं इथे आणि 1 इंच घेतलं. मग काय करायचं, हे असा पट्टीचा वापर करा. इथे एक लाईन अशी ओढून घ्यायची आहे. बघू शकता इथे खालीपर्यंत सरळ. जर कट तुम्हाला जर सरळ ठेवायचा असेल तर कोण कोण क्रॉसमध्ये ठेवतं थोडासा, ते लक्षात घ्यायचं. सरळ ठेवला तरी खूप छान असा दिसून जातो. मग इथे 1 इंचाचं मार्किंग असं करून घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा एक लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालेल. अशी लाईन खालीपर्यंत ओढून घेतली तरी सुद्धा चालेल. फक्त लाईन ओढताना सरळ लाईनीमध्ये घ्यायचं आहे, कारण की कट सुद्धा आपल्या तिथे सरळ आला पाहिजे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे.
हे पहा इथून सुरुवात करा कट करायला. हे पहा अशा पद्धतीने सावकाश बाहेरचं मार्किंग. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. इथे एक कट मारून ठेवा अशा पद्धतीने. हे पहा इथे सुद्धा एक कट मारून ठेवा. फिटिंग करताना आपल्या पटकन ते लक्षात येतं कुठून कुठपर्यंत आपण मार्किंग केलं ते लक्षात घ्यायचं. आता इथे बघू शकता पाठीमागचा मुंडा सर्वात आधी मी कट करते, नंतर एक बाजूला मी बाजूला काढून घ्यायची, नंतर मग पुढच्या बाजूचा आपण मुंडा कट करू शकतो. आता इथे आपण गळा कट करूया. त्याआधी काय करूया आपण गळ्याचं कॅनव्हास पेपरवरती कट करूया. तुम्हाला इथे मी सोपी पद्धत सांगते. मी कॅनव्हास पेपर घेतला, बघू शकता अशी घडी करून घेते, परत एकदा अशी घडी करून घेते. लक्षात घ्यायचं आहे ही आपली पूर्ण बंद बाजू झालेली आहे आणि पुढचा आणि पाठीमागचा गळा ह्यामध्ये आपला कट होणार आहे. आता हा दुसरा सुद्धा आपल्याला कपडा लागणार आहे गळ्याला लावण्यासाठी, फक्त लक्ष द्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने ह्याची सुद्धा घडी करून घ्या. हे पहा ही सुद्धा बंद बाजू करून घ्या. हे पहा ही सुद्धा आपली बंद बाजू आहे. त्याच्यावरती कॅनव्हास पेपर ठेवा. इथे मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगणार आहे. बघू शकता असं एकावरती ठेवून घ्या. फक्त हे कशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे दोन्ही सुद्धा वरती मी तुम्हाला समजून सांगते. तर इथे लक्ष द्या, ही सुद्धा आपली कापडाची बंद बाजू आहे आणि ही कॅनव्हास पेपरची आपली बंद बाजू. लक्षात ठेवत जा. आणि ही आपण आता टॉप कट केलेला ती सुद्धा बंद बाजू गळ्याची. हे पहा अशी बंद बाजूवरती ठेवून द्या. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने ठेवून द्या. आणि खालचा कपडा व्यवस्थित आहे का उंचीला ते सुद्धा थोडंसं आपल्याला 2 इंच हे सुद्धा जास्त घ्या. नंतर ते कट करून टाकलं तरी सुद्धा चालतं, पण जास्त घ्या, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे खूप सोपी पद्धत आहे. बघू शकता आता हा आपण गळा मार्किंग केलेला आहे. बघू शकता हा गळा. मग काय करायचं आहे, हे पहा असं आहे असं कट करून घ्या. हे पहा सुरुवातीला सोपी पद्धत आहे. फक्त मार्किंग आपल्याला इकडच्या बाजूला कॅनव्हास पेपरवरती किंवा कापडावरती वाढून घ्यायचं. बघू शकता हे झालं व्यवस्थित कटिंग. आता इथे थोडंसं वरच्या बाजूला आहे ते सुद्धा मी सरळ लाईनमध्ये कट करून घेते अशा पद्धतीने. आता हा आपण टॉपचा कपडा बाजूला काढूया. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. इथे हे आपण कसं कट केलं लक्षात आलं. हे पहा हे मी बाजूला करून घेते. आता कॅनव्हास पेपर बाजूला घेते. लक्षात घ्या कॅनव्हास पेपरवरती कसं मार्किंग करायचं बघू शकता. हे पहा इकडून 1.5 इंच घ्यायचं आहे. लक्षात ठेवा 1.5 इंच मार्किंग करायचं आहे. हे पहा 1.5 इंच गोल आकारामध्ये 1.5 इंच मार्किंग करून घ्या. हे पहा 1.5 इंच. सोपी पद्धत आहे एकदम. नवीन असतील त्यांना सुद्धा हे पटकन जमणार आहे. मग काय करायचं, हे पहा गोल आकार देऊन घ्यायचा असा. हे झालं पाठीमागचा आणि पुढचा गळा. बघू शकता हे असं काय करायचं आहे गोल आकारमध्ये कट करून घ्या. हे झालं व्यवस्थित. बघू शकता हे पहा अशा पद्धतीने हे कटिंग झालेलं आहे. हे पुढच्या गळ्यासाठी आणि एक पाठीमागच्या गळ्यासाठी. हे पहा हे दोन्ही सुद्धा आपलं व्यवस्थित कटिंग झालं. आता हे लक्षात आलं असेल तुमच्या. आता ह्या कापडावरती काय करायचंय 2-2 इंचावरती मार्किंग करून घ्या. 2-2 इंचावरती. हे पहा आता इथून आपण हे फक्त 1.5 इंच घेतलेलं आहे ते लक्षात ठेवा. आणि ह्याच्यावरती आपल्याला 2-2 इंच घ्यायचं आहे. लक्षात ठेवा अर्धा इंच आपल्याला ह्याच्यावरती जास्त घ्यायचं आहे ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. इथे सुद्धा 2-2 इंच गोल आकारामध्ये 2-2 इंच. हे पहा असं 2-2 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. लक्षात घेत जा. कारण की शिलाई करताना हा कपडा थोडासा ह्याच्यावरती ठेवताना आपल्याला घडी करून मग तो गोल आकारामध्ये शिलाई करावा लागतो. त्यासाठी आपल्याला हा कपडा जास्त घ्यायचा आहे. फक्त बंद बाजू लक्षात ठेवत जा म्हणजे तुमचं कधी कुठे चुकणार नाही. आपला हे व्यवस्थित कट करून घ्या. हे अशा पद्धतीने बघू शकता हे झालं व्यवस्थित. आता हे आपला पाठीमागचा गळा आणि एक पुढचा गळा आपला इथे कट झालेला आहे. लक्षात ठेवा व्यवस्थित ठेवा. हे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला पुढचा मुंडा कट करायचा राहिलेला आहे. एक बाजू बाजूला काढून घ्या. हे अशा पद्धतीने एक बाजू ह्याची मधली बाजूला काढून घ्या. पाठीमागची बाजू आपल्याला बाजूला काढून घ्यायची अशा पद्धतीने. बघू शकता इथे. आणि हे मार्किंग केलेलं आहे का आपण पुढच्या मुंड्यासाठी ती बाजू घ्यायची आहे. नंतर आपण अशा पद्धतीने ठेवा व्यवस्थित. फक्त इथे आता इथे बघू शकता पुढचा मुंडा आपल्याला इथून जो आपण आकार दिला का आतल्या बाजूचा तो लक्षात ठेवायचा. मग इथून इथपर्यंत हा पुढचा मुंडा कट करून घ्यायचा. आता इथे बाही कशी काढायची ते मी तुम्हाला समजून सांगते. अर्धा इंच शोल्डर कमी करा आणि बाही शोल्डर जोडल्याच्या नंतर बाही जोडतो एवढं फक्त लक्षात ठेवलं की लक्षात आलं तुमच्या नक्की. बाकीचं आता बाही कशा पद्धतीने जोडतो गोल राऊंड मध्ये. मग काय करायचं आहे अर्धा इंचाच्या खाली हे मार्किंग केलं त्याच्या खाली असा बरोबर टेप ठेवा आणि गोल आकारामध्ये असा टेप तुम्ही इथे फिरवून घ्यायचा आहे. इथे माझं 9 इंच भरतंय 9 इंच भरतंय. आता मग मी काय करणार आहे घडी 9ची टाकायची आहे. कुठेतरी लिहून ठेवा मोजून. तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने घडी मोजायची आहे. मी ज्या पद्धत आता तुम्हाला सांगितली की ती सुद्धा भरू द्या तुमची. लक्षात घ्यायचं आहे. आता हे ओपन आहे पूर्ण. आपल्याला इथं बाहीचं कटिंग बघायचं आहे. बघू शकता अशी घडी करून घेते. ह्यामध्ये आपल्याला 2 बाह्या कट करायच्या 2 बाजूंच्यासाठी. त्यासाठी घडी थोडीशी टाकताना अशी मोठी टाका. लक्षात घ्यायचं आहे. आता परत एकदा ह्याच्यावरती अशी घडी टाकून घ्या. आता इथे बघत जा तुम्ही 9 इंच आपलं पुरतंय का बरोबर. आपलं पुरतंय बरोबर. थोडंसं जास्त घ्यायचं असेल तर नवीन असेल तर मग काय करा थोडीशी पुढे घडी घेऊ शकता. हे पहा मग अशा पद्धतीने तुम्ही घडी घालू शकता. नवीन असतील त्यांच्यासाठी मग काय करा हे पहा हे इथून कट करून घ्या. आता हा कपडा ह्या बाजूला फिरून घ्या.
ही आपली पूर्ण बंद बाजू राहणार आहे. एक बाजू मी ह्यामधली ओपन करून घेते. ही बाजू ओपन करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. हे पहा 4 भाग झाले. ही आपली बंद बाजू झाली. इथे आपल्याला घडीचं मार्किंग करायचं आहे. ही आपली पूर्ण बंद बाजू आहे आणि ही आपली पूर्ण ओपन बाजू. घडी आपली 9 इंच भरली. तुम्ही तुमची मोजून घ्या, ते लक्षात घ्यायचं आहे. आता दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही मोजून घ्या. आता इथे तुम्हाला बाहीची उंची किती ठेवायची आहे तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आता इथे बाहीची उंची मी 12 इंच ठेवते. सर्वात आधी घडीचं मार्किंग करून घ्या ह्या बाजूला, नंतर उंचीचं मार्किंग करायचं आहे. तयार होणारी 12 ठेवते आणि 1 इंच वाढून घेते पुढच्या बाजूला शिलाईसाठी. हे पाय 1 इंच वाढून घेतलं, आपलं हे झालं 13. ते लक्षात घ्यायचं आहे. आता मग काय करायचं आहे, अशी लाईन ओढून घ्यायची आहे सरळ जिथे मार्किंग केलं तिथपर्यंत. आता इथे खालच्या बाजूला तुम्ही तुमचं फिटिंगचं मार्किंग गोल राऊंड मध्ये मोजून घ्यायचं आहे आणि ते लगेच इथं मार्किंग करून घ्यायचं. इथे मी 5 किंवा 5.5 इंच ठेवते आणि पुढच्या बाजूला 2 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवते. तुमचा तिथे मोजून घ्या घेर तुमचा किती भरतोय, इथपर्यंत तुमची कुठपर्यंत बाही येत आहे तिथपर्यंत पूर्ण घेर मोजून घ्या आणि त्याचं निम्म करा आणि ते इथे मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. जास्त असं फिट्ट घेऊ नका, लूज पकडलं तरी सुद्धा चालेल. हे पहा इथे 5.5 वरती मार्किंग करून घेते आणि लगेच 2 इंच पुढच्या बाजूला शिलाई मार्जिन ठेवते. आता इथे काय करायचं आहे, आपण हे उंचीचं मार्किंग केलेलं त्याच्यावरून आपल्या इथून 3 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं. असं वरून येणारं मार्किंग, बाहीची उंची जास्त असेल तर वरून येणारं मार्किंग इथे आपल्याला 3 इंचावरती करायचं आहे. याचा सुद्धा तुम्हाला बाहीच्या उंची अनुसार सुद्धा मी तुम्हाला ड्रेससाठी चार्ट टाकणार आहे. आपल्याला प्रत्येक साईजमध्ये शोल्डर किती घ्यायचं असतं ते सुद्धा मी तुम्हाला समजून सांगेन. लहान मापापासून ते मोठ्या मापापर्यंत समजून सांगेन नक्कीच. आता इथे काय करायचं, इथून आतल्या बाजूला वरून हे मार्किंग केलं का आपण, तिथून आतल्या बाजूला आपल्याला कंपल्सरी 2 इंच घेत जा. आता इथे काय करायचं, ही बंद बाजूपासून आतल्या बाजूला 1 इंच घेत जा. ते प्रत्येक साईजमध्ये आपल्याला घ्यावं लागतं, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे लक्ष द्या, हे पहा इथून इथपर्यंत एक लाईन ओढून घ्यायची आहे, कारण की आपल्याला जास्तीचा कपडा इथे कट करून टाकायचा, ते घ्यायचं नाही जास्तीचं, आपल्याला इथे लक्षात ठेवायचं. आता इथून 1 इंचाचं मार्किंग केलं, इथून आतमध्ये आपण 2 इंच घेतलं. लक्षात घ्या, इथं आपल्याला बाहीचा आकार हे अशा पद्धतीने बघू शकता. सर्वात आधी उंच म्हणजे पाठीच्या बाजूचा असतो ते लक्षात घ्यायचा. मग ही पुढच्या बाजूने काय करायचं आहे, अशा पद्धतीने थोडंसं वरती घेत अशा पद्धतीने आपल्याला पुढच्या बाजूचा आकार द्यावा लागतो. आता हे व्यवस्थित कट करायचं आहे आणि मध्यापासून बाही जोडायला कधीही सुरुवात करत जा, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि मध्याचं लगेच मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने कट करून ठेवा आणि मध्याचं लगेच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता हे बाजूला करून घेते. एक ही पाठीमागची बाजू झाली आणि ही आता आपली झाली पुढची बाजू. हे इथूनच घ्यायचं आहे, बघू शकता अशा पद्धतीने. इथून 1 इंचाचा आकार दिला तिथपर्यंत हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथे आपलं परफेक्ट बाहीचं कटिंग झालेलं आहे. तुम्ही त्या पद्धतीने मोजून घ्या. नंतर बाहीची घडी टाकायची आहे. तुमचं कुठपर्यंत तुम्हाला बाहीची उंची ठेवायची आहे तेवढी तुम्ही ठेवू शकता. तिथलं फिटिंगचं मार्किंग मोजायचं आहे, त्याचं निम्म करायचं, इथे मार्किंग करून घ्यायचं, पुढच्या बाजूला लगेच 2 इंचाचं मार्किंग असं करून घ्यायचं आहे. तेवढं फक्त लक्षात ठेवत जा. आणि परफेक्ट बाही म्हणजे काय होतं त्या पद्धतीने मोजून घ्या. जर तुम्ही घडी जर व्यवस्थित असेल तुम्हाला परफेक्ट बाही जोडायला सुद्धा तिथे पुरणार आहे. आता इथे आपल्याला सलवार कट करायची आहे. बघू शकता उंची 40 आहे. तुमची कमरेपासून ते पायापर्यंतची उंची मोजून घ्यायची आहे. ह्यामध्ये तुमची कमी जास्त सुद्धा असू शकते, ते लक्षात घ्यायचं आहे. एक तर तुमची जास्त सुद्धा असेल किंवा कमी सुद्धा असू शकते, उंची अनुसार ते असतं. इथे कमर घेर आपला 42 आहे. तुम्ही तुमचा कमरेचा घेर पूर्ण मोजून घ्यायचा आहे. तुमचा किती आहे ते लगेच वहीमध्ये लिहून ठेवा, म्हणजे चौथा भाग सुद्धा काढायला तुम्हाला एकदम सोपं पडणार आहे. आणि बॉटम आपला इथे 12 ठेवला तरी सुद्धा चालू, बसायला एकदम असं परफेक्ट. म्हणजे बॉटमचा पूर्ण घेर 12, त्याचा आपल्याला निम्म टाकावं लागतं ह्या बाजूला. एवढे आपल्याला सलवारसाठी लागणारे मापे असतात. उंची 40 आहे तुमची, तुम्ही मोजून घ्या. त्यामध्ये आपल्याला वजा 7 करावं लागतं, म्हणजे 7 इंच आपल्याला कमी घ्यावं लागतं, ते लक्षात ठेवा. ते 7 इंच कशासाठी, वरच्या बाजूला आपला नेफा असतो त्यासाठी आपल्याला इथे 7 इंच लागतं. त्या 7 इंचामध्ये इथे मी 7 लिहिते, त्या 7 इंचामध्ये प्लस आपल्याला 2 इंच जास्त घ्यावं लागतं. वरच्या बाजूला आपण नाडी ओतो बघा, तिथे आपल्याला 2 इंच जास्त लागतं आणि खालच्या बाजूला थोडंसं अर्धा इंच, ते मिळून आपल्याला इथे 2 इंच लागतं, ते लक्षात ठेवत जा. 7, 8 आणि 9 इंचाचा पूर्ण आपल्याला इथे नेफा घ्यायचा आहे. नेफा लिहून ठेवते इथे, नेफा एवढा आपल्याला वरच्या बाजूला नेफा ठेवावा लागतो. आता ह्या 40 मध्ये आपल्याला 7 इंच कमी करायचं आहे खालच्या सलवारसाठी, ते लक्षात घ्यायचं आहे. मग तुम्ही काय करायचं, असा टेप घ्यायचा आहे. उंची किती आहे तुमची, किती सुद्धा असू द्या, तिथे लगेच मार्किंग करून घ्या. तुमची उंची किती सुद्धा असू द्यात, लगेच त्यातून 7 इंच कमी करायचं. इथे माझी उंची 40 आहे बघू शकता. मग काय करणार मी, हे पहा इथून 7 इंच कमी करायचं. 40, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 किती येत आहे माझं 33. मग इथे मी 33 लिहिते पुढच्या बाजूला. असं मोजून घ्यायचं आहे. तुमची उंची इथे किती सुद्धा असू द्यात, त्या पद्धतीने तुम्ही उंचीचं मार्किंग करा. त्यामधून तुम्ही वजा 7 करायचं आहे. कंपल्सरी प्रत्येक साईज मध्ये आपल्याला घ्यावं लागतं 7 इंच. त्यातून पुढे लगेच मार्किंग असं करून घ्यायचं. आपण इथे काय केलं, 40 मधून वजा 7 केलं, आपलं आलं 33. आता 33 मध्ये आपल्याला प्लस त्यामध्ये खालच्या बाजूला बॉटम असतो, तिथे आपल्याला कॅनव्हास पट्टी गोल आकारामध्ये लावावी लागते. तिथे आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यावं लागतं खालच्या बाजूला, 1.5 इंच.
ते लक्षात ठेवायचं. कंपल्सरी असते प्रत्येक साईजमध्ये ते 1.5 इंच आपल्याला तिथं वाढून घ्यावं लागतं. उंची अधिक 1.5 इंच हे 33 आपण केलं, ह्याच्यामधून वजा केलं, एवढं भरलं आपण. नंतर मग आपल्याला 1.5 इंच खालच्या बाजूला बॉटमला ते वाढवून घ्यावं लागतं. कमर घेर आपला आहे 42. 42 भागिले 4 आपला इथे 10.5 येतो, चौथा भाग. तुम्ही तुमचा नाडी बांधतो ना आपण, तिथे पूर्ण कमर घेर मोजून घ्यायचा आहे आणि ते हे मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याचा चौथा भाग काढून घ्या आणि त्याच्यामध्ये हा चौथा भाग आपण काढला ना, त्याच्यामध्ये प्लस आपल्याला 3 इंच घ्यावं लागतं. लक्षात घ्यायचं आहे, थोडंसं लूज ठेवावं लागतं, ते लक्षात घ्यायचं. बरोबर असं मापानुसारच घ्यायचं नसतं, ते लक्षात ठेवा. तुमचा पूर्ण नाडी बांधतो ना आपण, तो पूर्ण कमर घेर मोजून घ्या, पूर्ण कमर घेर मोजून घ्यायचा आहे आणि त्याचा असा चौथा भाग काढून घ्या. तुमचा तिथे किती सुद्धा भरू द्या, कमी भरू द्या, जास्त भरू द्यात, काही प्रॉब्लेम नाही. त्यामध्ये कंपल्सरी प्रत्येक साईजमध्ये आपल्याला 3 इंच जास्त घ्यावं लागतं पुढच्या बाजूला. आणि तुम्ही काय करायचं, अशा पद्धतीने टेप पकडा. बॉटम मोजायचा असेल तर हे अशा पद्धतीने टेप पकडायचा. इथे बॉटम आपला किती आहे, 12 आहे. तर मग काय करायचं आहे, 12चे निम्म आपल्याला हे अशा पद्धतीने 6. मग लगेच काय करायचं, बॉटम 6 ठेवला तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीने आपल्याला सलवारची मापे टाकायची आहेत. एक फोटो काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला हे समजायला पटकन लक्षात येईल. हा सलवारचा कपडा आहे, हा मी पूर्ण ओपन करून घेते. हे अशा पद्धतीने बघू शकता, पूर्ण ओपन करून घ्यायचं आहे. हे पहा, मग परत एकदा काय करायचं आहे, हे अशी घडी करून घ्यायची आहे. 4 पदरी घडी करावी लागते आपल्याला इथे, 4 पदरी, ते लक्षात ठेवत जा. हे अशा पद्धतीने पकडा इकडच्या बाजूला. ही आपली पूर्ण बंद बाजू राहणार आहे एक बाजू, आणि एक बाजू पूर्ण आपली ओपन राहणार आहे, ते सुद्धा लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्या. हे व्यवस्थित पकडा, इथे कमी जास्त होऊ देऊ नका वरच्या बाजूला, ते लक्षात ठेवायचं आहे. असं व्यवस्थित पकडा. हे इथे व्यवस्थित पकडलं. आता ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेते, म्हणजे ही आपली पूर्ण बंद बाजू राहील, आपले 4 पदर राहतील, आणि ही आपली पूर्ण ह्या बाजूची ओपन बाजू राहील, ते लक्षात घ्यायचं. हे पहा, ही सुद्धा आपल्याला एक बाजू ओपनच करून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवत जा. ही पूर्ण बंद बाजू, एक बाजू मी ओपन करून घेते. अशा पद्धतीने एक बाजू मी पूर्ण ह्याची ओपन करून घेते, म्हणजे तुम्हाला समजायला सुद्धा हे पटकन लक्षात राहील. ही पूर्ण बाजू मी ओपन करून घेतली. आता हे आपले 4 पदर आहेत, ते लक्षात ठेवा, आणि ही पूर्ण आपली बंद बाजू लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं. बघू शकता उंची आपली किती होती, आपण 40 मधून कमी केलं 7 इंच, 33 टाकायचं आहे, 33, आणि त्यामध्ये खालच्या बाजूला 1.5 इंच घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवत जा. आता इथे लक्ष द्या, हे पहा, इथून उंची मोजून घ्यायची आपली 33 आहे. हे पहा, असा टेप ठेवायचा आहे. कुठं 33 येत आहे सर्वात आधी ते मार्किंग करून घ्या. हे पहा, बघू शकता इथे माझं 33 येत आहे, असं मार्किंग करून घेते. आणि आपल्याला जास्त किती घ्यायचं आहे, खालच्या बाजूला 1.5 इंच, ते खालच्या बाजूला लगेच 1.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं. असं सोपं आहे. हे पहा, हे 1.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं असतं. आता इथे बॉटम घेर टाकायचं आहे. बॉटम घेर आपला किती आहे, 6. लक्षात आलं. आता इथे मग काय करायचं आहे, 6 वरती मार्किंग इथून, हे पहा, ही बंद बाजूपासून ह्या बाजूला 6 वरती मार्किंग करून घ्यायचा इथे, आणि 1.5 इंच जास्त घेत जा शिलाई मार्जिनसाठी. हे पहा, पुढच्या बाजूला लगेच 1.5 इंच कंपल्सरी आपल्याला प्रत्येक साईज मध्ये ते 1.5 इंच पकडावं लागतं. हे पहा, हे बॉटम झालं तुमचं. खालच्या बाजूचा आपण कॅनव्हास पट्टी लावतो खालच्या बाजूला, थोडीशी कडक असते, ते लक्षात ठेवा. ही उंची टाकली आपण 1.5 इंच वाढवून, खालच्या बाजूला इकडे टाकलं आपण बॉटम घेर, ते लक्षात घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित आपलं मार्किंग झालेलं आहे. आता इकडच्या बाजूला इथून खाली आपल्याला कंपल्सरी 10 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं असतं. मोठी साईज असेल तर 40च्या पुढे त्यांनी काय करायचं आहे, मग इथे 10.5 वरती मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता इथे मी 10 वरती मार्किंग करून घेते. इथे 10 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. वाटलं त्याची सरळ लाईनीमध्ये एक लाईन ओढू शकता, नाही ओढली तरी सुद्धा चालेल. फक्त खालचा कपडा एका लाईनीमध्ये आहे का तो चेक करत जा. हे मी 10 इंच घेतलं का, ते ओपन बाजूला केलेलं मार्किंग फक्त लक्षात ठेवा. ही आपली इकडची बंद बाजू राहणार आहे, ते लक्षात ठेवा. आणि महत्वाची गोष्ट, हे पहा, इथे एक ना काय करत जा, सलवार शिलाई करताना हे खूप महत्वाचं असतं. हे पहा, असा एक कट मारून ठेवत जा इथे, किंवा मार्किंग सुद्धा करून ठेवलं तरी सुद्धा चालेल. कारण की आपण ज्यावेळेस चुन्या टाकतो ना, ते खूप महत्वाचं असतं. बरोबर आपला व्यवस्थित मध्ये सुद्धा आलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, सलवार जर कपडा बऱ्याच वेळा कमी असला ना, मग तो प्रॉब्लेम येतो. त्यासाठी मी तुम्हाला शिलाई करताना सुद्धा सांगेल, तुम्ही असं मध्यावरती कट मारून ठेवायचं आहे. आता हे सुद्धा लक्षात आलं. इथून सुद्धा साईज जास्त असेल 40च्या पुढे 10.5 घ्यायचं आहे. आणि इथं काय करायचं आहे, तुम्ही कंपल्सरी प्रत्येक साईज मध्ये 10 इंच ठेवू शकता आपल्या साईज मध्ये. आणि लहान मुलींच्यासाठी मग तुम्ही 8 इंच सुद्धा ठेवू शकता, इथे 8.5 इंच सुद्धा ठेवू शकता, ते लक्षात घ्यायचं. त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी मुलगी असेल तर तुम्ही इथे 9 वरती घेऊ शकता, किंवा 9.5 पर्यंत घेतलं तरी सुद्धा चालेल. आपली साईज मोठी असेल त्यांनी 10 वरती, 40च्या पुढे साईज असेल त्यांनी 10.5 वरती इथे ठेवायचं आहे. इथे लक्षात घ्यायचं आहे. ही सीट उंची असते. बैठे भाग सुद्धा आपण इथे म्हणू शकतो. आता हे ओपन बाजूला केलेलं 10 इंचाचं मार्किंग असं काय करायचं आहे, पहा, पट्टीचा वापर करा. एका अशा पद्धतीने सरळ लाईन ओढून घ्यायची आहे इथपर्यंत. हे पहा,
पट्टीचा वापर करा. हे अशा पद्धतीने बघू शकता. इथपर्यंत आपण हे पट्टीचा वापर करा. बरोबर इथपर्यंत तुमची मार्किंग येऊन जाईल. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. नेहपा कट करायचा असेल तर हे ह्या बाजूला बरोबर आपला कपडा शिल्लक राहतो, ते लक्षात घ्यायचं आहे. हे आता हे खालून मार्किंग केलं आपण बॉटमसाठी, तिथून आपल्याला हे व्यवस्थित कट करून घ्या, ते लक्षात घ्यायचं. इथून परत हे मार्किंग केलेलं लाईन ओढलेली आहे क्रॉसमध्ये थोडीशी, अशी बघू शकता. हे व्यवस्थित कट करून घ्या इकडे सुद्धा बाजूला. हे अशा पद्धतीने हे थोडासा कपडा असा एकसारखा करून घ्या इथे. हे अशा पद्धतीने बघू शकता. हे झालं आपलं व्यवस्थित आणि हे सुद्धा आपलं व्यवस्थित कट झालेलं आहे. बघू शकता इथे सुद्धा आकार सुद्धा आपल्या इथे व्यवस्थित आलेला आहे. इकडच्या बाजूला इथे आपली व्यवस्थित सलवार कट झालेली आहे. बघू शकता. हे अशा पद्धतीने हा बॉटम आला, इथून थोडंसं आपण क्रॉसमध्ये कट करून घेतलं लाईन ओढून. आता हे आपलं इथून 10 इंच घेतलं, ते सुद्धा आपलं व्यवस्थित कट झालेलं आहे. हा कपडा थोडासा जास्त लागतो, त्यासाठी लक्षात घ्यायचं आहे आपण, कारण की चुन्या टाकतो कमरेकडच्या बाजूला, त्यासाठी हा कपडा आपल्याला इथे जास्त लागतो. आणि मध्यावरती अशी घडी टाकली ना मार्किंग करून घ्यायला, फक्त विसरायचं नाहीये. इथे आपली सलवारची व्यवस्थित कटिंग झालेली आहे. बघू शकता. आपला हा बॉटम सुद्धा आपण अशा पद्धतीने इथे क्रॉसमध्ये कट करून घेतलं, इथे सुद्धा अशा पद्धतीने आपण कट करून घेतलं. कपडा हा फक्त जास्त लागतो, मध्यावरती मार्किंग करून घ्यायचा. चुन्या टाकतो ना आपण, त्यासाठी कपडा आपल्याला जास्त लागतो, ते लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने मार्किंग करायचं आहे. बॉटमचं मार्किंग करा व्यवस्थित आणि इथून क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्यायची खालीपर्यंत आणि कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला नेहपा कट करायचा आहे. इथे बघू शकता ओपनच आहे पूर्ण. हे 4 पदर ओपनच आहे, ते लक्षात घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, नेहपा कट करताना आपला कपडा बऱ्याच वेळा कमी असतो. हे काय करायचं, एका लाईनीमध्ये सर्वात आधी हे कट करून घ्या. कधी कधी आपल्याला जोड सुद्धा द्यावा लागतो कपडा जर कमी असेल तर. हे आता हे 4 पदर आहेत, फक्त लक्षात घ्या. हे वरचे 2 आणि ते खाली 2 आहेत. एकावरती एक ठेवून घ्या. अशा पद्धतीने पूर्ण कपडा प्लेन करून घ्या. आता इथे आपल्याला नेहपा उंची टाकायची. बघू शकता हे 7 इंच, त्यामध्ये प्लस 2 इंच मिळून आपल्याला किती टाकायचं आहे, 9 इंच, ते लक्षात घ्या. सर्वात आधी नेहपा उंची 9 इंच घ्यायची आहे. बघू शकता. इथून खालच्या बाजूने वरच्या बाजूला 9 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. पुढे सुद्धा एक असं मार्किंग करून घ्यायचं 9 इंचचं. आता इकडच्या बाजूला हे 9 इंच घेतलं, वरच्या बाजूला इथं मार्किंग करून एक अशी सरळ लाईन ओढून घ्या. अशा पद्धतीने सरळ लाईन ओढून घेतली. आता ह्या बाजूने इकडच्या बाजूला आपल्या कमरघेरचं मार्किंग करायचं आहे. नेहपा कमरघेर, त्यासाठी बघू शकता कमरघेर 42 होती माझी पूर्ण. मग 42 आपण चौथा भाग काढला, इथे 10.5 आलेला आहे. त्यामध्ये प्लस किती घ्यायचं आहे आपल्याला, 3 इंच. हे लक्षात ठेवलं ना, मग तुमच्या नक्की हे बाकीचं लक्षात येईल. आता इथे आपल्याला सर्वात आधी 10.5 नंतर प्लस त्यामध्ये 3 इंच. आता इथे काय करा, ह्या बाजूने ही आपली पूर्ण ओपनच आहे. सर्वात आधी 10.5 वरती मार्किंग करून घ्या. इथे 10.5 वरती केलं, पुढच्या बाजूला लगेच 3 इंचाचं असं मार्किंग करून घ्यायचं. सोपं आहे. तुमचा कितीही कमरघेर भरू द्या, त्यामध्ये चौथा भाग किती सुद्धा भरू देत, इथे कमरघेर किती सुद्धा भरू द्या, त्याचा चौथा भाग काढा आणि 3 इंच कंपल्सरी प्रत्येक साईजमध्ये आपल्याला ते घ्यावं लागतं, ते लक्षात ठेवा. वहीमध्ये लिहून ठेवा किती जास्त घ्यायचं आहे, 3 इंच, ते लक्षात ठेवा. हे लक्षात आलं नक्की. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपलं कटिंग करून झालेलं आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीने. आता हे आपल्याला शिलाई करताना फक्त एकाला एक जोडून घ्यावं लागणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता कळी कट करायची असेल तर कशा पद्धतीने करायची आहे बघू शकता. हे मी तुम्हाला मोजून दाखवले, इथे आपण 10 इंच. आता इथे लक्ष द्या. हा कपडा सुद्धा आपल्याला इथे 10 इंच घ्यायचा आहे, ते लक्षात ठेवा. इथे मी 10 इंचचं मार्किंग करून घेते. इथे सुद्धा उभा आपल्याला 10 इंच ठेवायचा आहे. बरोबर माझं इथे 10, आचा सुद्धा उभा 10 भरला पाहिजे आणि इथे सुद्धा असं 10 इंच भरलं पाहिजे, ते लक्ष ठेवा. मग काय करायचं, अशी लाईन ओढून घ्यायची किंवा कट करून टाकलं तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीने हे मी कट करून घेतलं. आता इथे काय करायचं, अशी घडी करून घ्या. अशी घडी करून घ्यायची आहे. लक्षात आलं मी काय केलं, परत एकदा ओपन करून दाखवते. इथे मी 10 लिहिलेलं आहे, लक्षात घ्या. तुमची मोठी साईज असेल तर 10.5 येईल. मग तुमचं काय होणार इथे, इकडे मग तुम्हाला 10.5 घेणार, उंचीला सुद्धा तुम्ही 10.5 ठेवणार, ते लक्षात घ्यायचं आहे. आणि छोटी साईज असेल तर तुम्ही 8.5 ठेवायचं आहे. इकडे सुद्धा 8.5 सेमच, फक्त चौकोन तयार झाला पाहिजे. आता इथे मी काय केलेलं आहे, माझं 10 इंच इथे मी लिहिलेलं आहे, कारण की आपली उंची इथे इथून इथपर्यंत किती भरली, 10 इंच भरली. मग मी काय केलेलं आहे, हे 10 इंच ठेवलं आणि इकडे सुद्धा मी 10 इंच ठेवलेला, ते लक्षात आलं. बरोबर आपला चौकोन कट होतो, ते लक्षात ठेवायचं आहे. आता ह्यामध्ये आपली एक कळी निघून जाणार, म्हणजे एका बाजूची. मग ते दुसऱ्या कापडावरती ठेवून आपण दुसरी सुद्धा कळी कट करू शकतो. आता हे झालं व्यवस्थित. आता इथे लक्ष द्या, खूप महत्वाचं, इथून इकडच्या बाजूला 2 इंचावरती एक मार्किंग करून घ्या.
ही बंद बाजूपासून इकडच्या बाजूला हे पहा अशी घडी करून घ्यायची आहे. चौकोन बरोबर कट करून घ्यायचा आहे, मार्किंग करून अशी घडी करून घ्यायची आहे. ही आपली पूर्ण बंद बाजू झाली पाहिजे. 2 इंचाचं मार्किंग इथे खाली करा. हे पहा 2 इंचाचं मार्किंग आणि ते मध्यावरती एक कट मारून ठेवा. हे पहा असा. मग काय करायचं हे पहा इथून काय करायचं असा टेप ठेवा. इथे आपण मार्किंग करून घेतला का, इथून इथे मार्किंग करून घेतलं. हे पहा अशी पट्टीचा वापर करा इथे. मग अशी लाईन ओढून घ्यायची आहे. तुम्हाला हे नक्की जमणार आहे. आणि इथे सुद्धा मध्यावरती एक मार्किंग करून ठेवा. खूप सोपं आहे. मग इथून काय करायचं हे पहा क्रॉस लाईन मध्ये अशी कट करून घ्यायची आहे. आपली कळी तयार होते. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. इथे जोडताना ही बाजू वरच्या बाजूला जोडली जाते आणि खालच्या बाजूला जोडली जाते, म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित आणि भरदार सुद्धा आपली सलवार त्यामध्ये तयार होते. ते फक्त लक्षात ठेवायचं आहे. हे झालं आपलं व्यवस्थित. आता ही दुसरी कळी आपल्याला अशाच पद्धतीने ह्याच्यावरती ठेवा. बघू शकता बसते का ते बघत जा. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे पहा बरोबर बसते. आता इथे काय करा दुसरी कळी ठेवली. मग हे पहा बघू शकता अशी कट करून घ्या. इथे सुद्धा मध्यावरती मार्किंग करून घ्या. इथे सुद्धा मध्यावरती मार्किंग करून घ्या. फक्त तुम्हाला काय करायचं आहे चौकोन व्यवस्थित कट करा, म्हणजे तुम्हाला हे पटकन मार्किंगला ज्या पद्धतीने मी आता दाखवलं त्याच पद्धतीने इथे आपली कळी व्यवस्थित कट करून झालेली आहे. तुम्हाला कशा पद्धतीने मार्किंग करायला सांगितलं बरोबर चौकोन कट करून घ्यायचं, समान मार्किंग करून ते लक्षात घ्यायचं आहे. फक्त तुम्ही हे अंतर मोजून घ्यायला फक्त विसरायचं नाहीये. आता ही बाजू वरच्या बाजूला जोडली जाते एवढं लक्षात ठेवा आणि ही बाजू आपली खालच्या बाजूला जोडली जाते. बघू शकता अशा पद्धतीने ती जोडली जाते. ते लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे तुमची सलवार सुद्धा एकदम अशी भरदार होऊन जाते त्यामध्ये. आता हे लक्षात तुम्ही ठेवायचं आहे आणि ह्याचा सुद्धा शिलाईचा व्हिडिओ बघायला विसरायचं नाहीये. सलवार आपली व्यवस्थित कट झालेली आहे. बघू शकता वरचा नेपा सुद्धा कसा कट करायचा समजून सांगितलं आणि कळी कशी कट करायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला आज समजून सांगितलेलं आहे. वरचा टॉप सुद्धा इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीची जर लेस आली तर मग काय करायचं आहे ती काढून ठेवा. गळा तयार झाला ना पुढच्या बाजूचा नंतर ते आपल्याला लावून घ्यायचे असते. हे मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. आणि पुढचा सुद्धा शिलाईचा व्हिडिओ बघायला विसरू नका. तिथे सुद्धा तुम्हाला मी खूप समजून सांगणार आहे कट कसा टाकायचा आहे आणि आपल्याला गळा सुद्धा कशा पद्धतीने तो जोडून घ्यायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.